नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु स्टुडंट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 लिपिक, शिपाई, ड्रायव्हर व हमाल या पदाकरता काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ते प्रश्न आपण आज कव्हर करणार आहोत। हे जे प्रश्न आहे हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तुमच्या येणाऱ्या सिलेबसवर आधारित हे सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतील। तर ज्यादा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, भारताच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय संस्था कुठे आहे? भारताचे जे न्यायाधीश आहे यांना प्रशिक्षण देण्यासाठी जी संस्था आहे ती कोणत्या ठिकाणी, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे आणि असे प्रश्न TCS नेहमी परीक्षेमध्ये टाकत असते। बघा, पर्यायामध्ये तुम्हाला दिले कोलकाता, मुंबई, भोपाळ, दिल्ली। भारताच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी संस्था कुठे आहे? तर तिचं योग्य आणि अचूक उत्तर आहे भोपाळ या ठिकाणी। पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। राष्ट्रीय न्यायिक अकादमी असं तिचं नाव आहे। काय? राष्ट्रीय न्यायिक अकादमी, नॅशनल जस्टिकल अकॅडमी, NGA ही जी भारतातील न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था आहे आणि ती भोपाळ म्हणजे कुठं, मध्य प्रदेश या ठिकाणी स्थित आहे। तिथं काय आहे तर उच्च न्यायालयातील न्यायाधीश, न्यायिक अधिकारी आणि परदेशी न्यायाधीशांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात। पुढचा प्रश्न आपण बघूया। बघा, त्याच प्रश्नावर प्रश्न आहे, तर NGA भोपाळची स्थापना कधी झालेली? जी राष्ट्रीय न्यायिक अकादमी आहे NGA हिची स्थापना कधी झालेली आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे। बघा, 1990, 1991, 1992, 1993। तर हिची स्थापना योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर 4, 1993 मध्ये झालेली आहे। राष्ट्रीय न्यायिक अकादमी NGA भोपाळची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो। तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये आहे, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5 मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? MP प्रश्न आहे, चालू घडामोडीवर आहे प्रश्न बी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पर्याय पहा काय, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती PB गजेंद्र, वरीलपैकी नाही। तुमच्या लक्षात आलं असेल, मागच्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे कधी होते, न्यायमूर्ती PB गजेंद्र हे कधी होते, आणि मग काय राहिलं पर्याय नंबर ग, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे काय आहे, सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत। न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती 4 सप्टेंबर 2025 रोजी केंद्र सरकारने केलेली आहे आणि त्यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी राजभवनात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते काय शपथ घेतलेली। आता या ठिकाणी तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला या प्रश्नात येऊन गेलं की ते आहेत CP राधाकृष्णन। हे काय आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत। पुढचा प्रश्न आपण बघूया। डॅडॅशिया एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र न्यायालय आहे, म्हणजे जे केंद्रशासित प्रदेश आहे त्यापैकी एक केंद्रशासित प्रदेश असा आहे की त्या प्रदेशासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे। मग आता तुम्हाला हेही माहीत पाहिजे की भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश किती आहेत आणि त्यापैकी कोणत्या प्रदेशाला स्वतंत्र न्यायालय आहे?
बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला. पर्याय दिले बा अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, त्यानंतर चंदीगड, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर लक्षद्वीप. तर या 4 पर्यायापैकी कोणतं केंद्रशासित प्रदेश आहे की त्याला स्वतंत्र न्यायालय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 दिल्ली. दिल्ली हे जे केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. तर याची स्थापना कधी झालेली आहे? 31 ऑक्टोबर 1966 रोजी झालेली आहे. आणि इतर जे केंद्रशासित प्रदेश आहे तर या प्रदेशासारखे दिल्लीचे क्षेत्र इतर राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेखाली येत नाही. मग आपल्या भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहे? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. मग कोणकोणते आहे हे सुद्धा मी तुम्हाला देतो, नोट डाऊन करत चला. बघा, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह हा 1 नंबरचा आहे. त्याची राजधानी जर तुम्हाला विचारलं तर त्याची राजधानी आहे ती पोर्ट ब्लेअर. त्यानंतर 2 नंबरला आहे चंदीगड. चंदीगडची राजधानी काय आहे ती? चंदीगडची ती. त्यानंतर 3 नंबर आहे दादरा आणि नगर हवेली. त्यानंतर दीव आणि दमण. तर या सर्वांची राजधानी कोणती येते? दमण येते. त्यानंतर दिल्ली आहे, तर दिल्लीची राजधानी नई दिल्ली आहे. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर याची राजधानी काय आहे? श्रीनगर किंवा जम्मू. आणि लक्षद्वीप जे आहे तर याची राजधानी काय आहे? कवरती. त्यानंतर लडाख आहे, तर लडाखची राजधानी आहे लेह आणि पांडुचेरी. तर पांडुचेरीची राजधानी ती पांडुचेरीच. अशा प्रकारे हे जे आपले केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्यांच्या राजधान्या या ठिकाणी आपण कव्हर केलेल्या आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. पहिल्यांदा चॅनलवर असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. बघूया पुढला प्रश्न. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? बघा, जिल्हा न्यायाधीश जे असतात त्याची नेमणूक कोण करतं? मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल, जिल्हा प्रमुख. कोण करतं जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3. तर जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोणाच्या हस्ते केली जाते? तर राज्यपाल यांच्या मार्फत केल्या जाते. त्यावर थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करूया. भारतीय राज्यघटनेनुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्याचे जे राज्यपाल असतात ते करतात. मग हे जे जिल्ह्याचे न्यायाधीश होण्यासाठी तुम्हाला पात्रता आणि निकष काय पाहिजे? तर नेमणुकीसाठी उमेदवाराने किमान 7 वर्षे वकिली केलेली असावी किंवा उच्च न्यायालयाने त्याची शिफारस केलेली असावी, त्यालाच जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नेमणूक करता येते. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलमध्ये नक्की सहभागी व्हा. आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील. भेटूया पुढच्या नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.